नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने काळा मसाला घालून भरलेलं वांग बनवूया। मसाला वांग्यासाठी इथे मी 10 वांगे घेतलेले आहेत। वांग्यासाठी वाटणाला इथे 3 कांदे काळे करून घेतलेले आहेत मी, खोबरं, थोडंसं आलं, 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या, थोडी कोथिंबीर, हे सगळं वाटण तयार करून घेणार आहोत आपण। आणि वांग्यात भरण्यासाठी इथे मी असा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर। वांग्यात भरण्यासाठी इथे शेंगदाण्याचा कूट पण घेतलेला आहे। आता फोडणीसाठी इथे मी जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि काळा मसाला आणि मीठ ते कढई तापायला ठेवलेली आहे मी। वाटण्यासाठी मी इथे खोबरं आणि लसूण थोडंसं तेलात भाजून घेणार आहे। लसूण चांगला लाल भाजून घ्यायचा। लसूण चांगला गुलाबीसर झालेला आहे। आता आपण यात खोबरं भाजून घेऊ। आता हे खोबरं आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करते मी आणि खोबरं गार करून आपण वाटण वाटून घेऊ। आता आपण अगोदर वाटण वाटून घेऊ। कांदा, हे आपण भाजून घेतलेलं खोबरं आणि आलं, लसूण, याचं सगळं एक बारीक वाटण वाटून घेऊ आपण। असं हे बारीक वाटण वाटून घेतलेलं आहे। आता आपण हा मसाला मिक्स करून वांग्यात वाटण भरून घेऊ। आता आपण वांग्यात भरण्यासाठी हा बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि हे वाटण, हा काळा मसाला, मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं तेल, आपण हे सगळं असं मिक्स करून घेऊ। आता आपला हा सगळा मसाला तयार झालेला आहे छान। आता हा वांग्यात भरून घेऊ आपण। वांगे असे चिरून पाण्यातच ठेवायचे, म्हणजे वांगे काळे पडत नाही। आता हे वांग्यात असा व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा। अशा सगळ्या वांग्यांमध्ये आता मसाला भरून घेऊ आपण। कढई तापलेली आहे। आता मी कढईत तेल घालते। आपण असं कांदा भाजून, लसूण वगैरे भाजून वांग केलं तर वांग खूप चवदार लागतं, रस्सा छान होतो वांग्याचा। तेल तापलेलं आहे। आता हे जिरे आणि मोहरी वांग घालते, हिंग। आता वांगे परतून घेऊ आपण चांगले। वांगे असं चांगलं परतून घेतलं की पटकन शिजतं। वांग परतताना हळद घालते। हळद तेलात नाही घालत, कारण हळद जळून जाते। असे हिरवे वांगे चवीला छान लागतात, म्हणून शक्यतो असे हिरवेच वांगे घ्यायचे। आता आपण याचं 1-2 मिनिट झाकण ठेवू, म्हणजे वांग चांगलं परतलं जाईल अजून।
आता आपण बघू वांग परतल्याचा. वांग चांगलं परतलेलं आहे. आता आपण हे शिल्लक राहिलेलं वाटण घालू. परत हे चांगलं परतून घेऊ आपण हे वाटण. आता आपण यात पाणी घालू. इथे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. असं परतलेल्या वांग्यात पाणी उकळलेलंच पाणी घालायचं. नाहीतर ते वांग असं दांडरल्यासारखं होतं, लवकर शिजत नाही गार पाणी घातल्यानंतर. आपल्याला हवं तेवढा रस्सा घट्ट पातळ आवडीप्रमाणे करायचा. आता याला एक झाकण ठेवून आपण शिजून घेऊ. आता आपण वांग शिजलं का बघू. वांग चांगलं शिजलेलं आहे. हे वांग शिजण्याकरता 15 मिनिट लागलेले आहे. आता मी गॅस बंद करते आणि एका भांड्यात वांग सर्व करते. असं हे आपलं पारंपरिक पद्धतीचं काळ्या रश्श्यातलं गावरान वांग तयार झालेलं आहे. हे वांग भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.